मंडळी, टेन्शनच्या गनिमाचा बिमोड करून आनंदाचा गुलाल उधळण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, महाराष्ट्राची अस्मिता, शान, बाण, अभिमान सारं काही असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलेली इतिहासातली पहिली सर्जिकल स्ट्राईक रुपेरी पडद्यावर घेऊन येणारी फत्ते शिकस्त या चित्रपटाची संपूर्ण टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेली आहे. त्याचबरोबर चित्रपटातले 10 मावळे देखील इथे उपस्थित आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया. आणि लागलीच वळूया आजच्या आपल्या हास्याच्या वारीकडे. मंडळी, हनीमूनच्या दिवशी सुद्धा सतत मुलीला फोन करणारे शिवालीचे वडील तुम्हाला आठवतात? हां, त्याच वडिलांच्या घरी माहेर वाशिण म्हणून आलेल्या शिवालीला तिचा नवरा न्यायला आलाय. बघा तिकडे काय धमाल घडते. तुमच्या समोर येत आहेत कल्याणची चुलबुली शिवाली, सभ्य आणि सालस गौरव मालणकर आणि कॉमेडीतला दादा प्रसाद खांडेकर. आलो. अरे मेला जरा काढ. आलो. अरे आलो. थांब रे. काय आहे? नमस्कार बाबा. बायको कुठे गेली? देवा घरी. जा चल. सासरे बुवा. अरे ओ सासरे बुवा. अरे काय आहे? अहो मी तुमच्या बायको बद्दल नाही, माझ्या बायको बद्दल विचारत होतो. तुझ्या बायकोचं मला काय माहित? अहो मी जावई आहे ना तुमचा. अरे जावई बापू. अरे ओळखलंच नाही तुम्हाला. आला बसा बसा बसा. काय झालंय? काय झालंय? आमची ही आहे ना तुमची सासू, ते मरताना लय जलंगडे उधारी करून गेली आहे. तर देणेकरी येतात हो, बाकी काय नाही. मग कसं काय येणं केलं? शिवाली कशी आहे? अहो काय बोलताय? शिवाली इथेच आहे ना, मी तिला न्यायला आलोय घरी. अरे हो, खरं विसरलो. तुमच्या घरची पेटी आम्हाला काय करायचंय? ए शिवा. बाबा बोला. भंडारी. 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 बाबा बोला. मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं जरा मुद्द्याचं बोला. शिवाली, गौरवराव आले. अगं बाई, बघितलंच नाही मी. अरे बघितलं नाही? नाही असं लाजू नको. बस बस परे बस. बस. गौरवराव, आमची शिवाली ग्रॅज्युएशन केलंय कॉमर्स मधून. शिवणकाम येतं, भरतकाम येतं, विणकाम येतं, सगळं येतं. स्वयंपाक उत्तम करते माहिती. विचारा तुम्हाला काय प्रश्न? मी हा इकडे बाजूला उभा राहतो एकटात. काय ते विचार. काय चाललंय तुमचं? काय चाललंय काय तुमचं? ऑलरेडी एकदा लग्न झालंय ना आमचं. 7-8 महिन्यांपूर्वी तुम्हीच लावून दिलं. आणि तेव्हा सांगितलेलं खोटं परत परत सांगायला का मजा येते तुम्हाला? विसरायला होतं, बाकी काय नाही. विसरायला होतं. पण जाऊया ना, परत हनीमून करूया, मज्जा येईल. मला पण रात्री फोन करून डिस्टर्ब करायला मज्जा येईल. चला बस झालं. चला चला. बॅग भरलीस ना? चला चला लवकर चला. निघा निघा निघा. रात्र व्हायच्या आधी घरी पोहोचा. चला निघा. चला निघा हो. रात्र व्हायच्या आधी घरी पोहोचा. चला. निघतोय डायरेक्ट. हा निघतोय. पाय कोण भाग पडणार? सॉरी सॉरी बाबा, पाया पडतो. पूर्ण वाका हो. असू द्या असू द्या. बाबा मी नाही नाही, तू नको वाकू. बाय थांब इकडे. हे घ्या पड. बाबा पाया पडतो. असू द्या. पोरीचे लय लाड केलेत. जरा म्हणून कष्ट नाही दिलं पोरीला. जपून ठेवा. जा जागा पोरी. अंधार पडायच्या आधी घरी जा. हो निघू द्या आम्हाला. चला 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 चला. शिवाली, जाता जाता बापाला शेवटची मिठी नाही काय मारणार? हे रडतायत पण कॉमेडीच. झालं झालं. शिवाली झालं. हा झालं. पितृप्रेम झालं. चला आता निघतो आम्ही. उशीर होतोय. अंधार पडायच्यात घरी. अंधार पडायच्यात. चला चला चला. नाही नाही वाकू नको. हे घे. येतो आता आम्ही. जाऊ बापू. इकडे या. खुशखबर कधी देताय? त्यासाठी ती घरी तरी घेऊन जातो तिला. नाही नाही पण बरं केला बाबा.
बाबा 2 दिवस राहायला पाठवलं ते बरं केलं तुम्ही. 2 दिवस चक्क 34 दिवस आणि 33 रात्र राहिली आहे ती इथे. ईश्वर तुम्ही रात्र पण मोजता. नवीन लग्न झालेला नवरा अजून काय मोजणार. नाही ते झालं नाही. मी म्हणलं काय अजून एखाद दुसरा दिवस जर राहिली असते तर मग ख्रिसमस, मग मकर संक्रांत, मग होळी, रंगपंचमी करून मग आपला वटपौर्णिमा करून मग गणपती, मग गौरी बसून मग नवरात्र करून गेली असते. बाबा दिवाळी राहते ना, मी दिवाळी करूनच जाते. काय दिवाळी काय अहो बाबा, हा एखाद दुसरा दिवस नाहीये, अख्खं वर्ष सांगितलं तुम्ही. हा बाबा असं काय करताय. लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हणून 2 दिवसासाठी आले ना ती इथे. आता 1 महिना झाला. जाऊ दे आता शिवा, आपण जाऊया घरी. बरोबर. खुशखबरच काय करताय. त्यासाठी आधी घरी तरी घेऊन जातो तिला. जाऊ का. जाऊ हे चुकतं तुमचं. कधीच बाबा जाऊ का असं नाही म्हणायचं. मग बोलायचं बाबा येऊ का. बाबा येऊ का. याला या आल्यासारखं 2 दिवस राहून झालं. बाय कधी आलीस तू. ये माझी पोरगी आली, लय दिवसांनी आली ग बाहेर. ये काय करत बाबा, असं काय करताय. 34 दिवस 33 रात्र राहिली आहे ती इथे. मी न्यायला आलो ना तिला. आता असं परत परत कसं बोलवते. चल लवकर जायचंय आपल्याला. जावई बापू टाइमपास करू नका. अंधार पडायच्या घरी लागतंय ते लागतंय. चल चल शिवाली. हो बाबा. काळजी घ्या पोरी. हो बाबा घेते. मी पोटा पण घेते आणि पाया पण घेते. हा काळजी घे बोललेत. कलेजी घे बोललेत का ते. पोटा आणि पाया कुठून काढते. काळजी घेते बाबा, पण तू रडू नको. नाही मी नाही रडणार. गुड. चल तू नाही रडायचं. पण नाही मी नाही रडत. तू रडणार मला माहिती आहे. नाही बाबा नाही रडत. शिवाली रडायचं नाही. डोळ्यात पाणी आहे. नाही शिवाली नको रडू. नाही रडत. शिवाली डोळ्यात पाणी आहे. नको रडू. शिवा बाबा बोला. बंडारी बंडारी शिव बोला. अरे काय चाललंय हे. अहो ती नव्हती रडत, तुम्ही रडवलंय तिला बोलून बोलून. नाही रे काय. शिवाली चल चल घरी. चल चल बाबा येते. पडायच्या आधी निघा. चल लवकर चल. माझी बॅग. हा चला लवकर. निघा. माझं चुकलं. निघा. जावे बाबू. काय आता हे राहिलं ते महत्वाचं. खुशखबर कधी देताय. कधी देऊ खुशखबर आणि कशी देऊ खुशखबर. हा पितृप्रेमातून वेळ मिळाला तर देईल ना खुशखबर. अहो तिथे हनीमूनला गेलो होतो. तिथे सुद्धा सतत फोन करून त्रास दिला, डिस्टर्ब केलं. तसेच परत आलो माहितीये. मग गणपती आले, तिला माहेरी घेऊन आलात. मग दिवाळी आली, मग दसरा आला. हे सगळं आलं. मग कधी देऊ खुशखबर. सासरे बुवा एकट्याने खुशखबर नाही देता येत. ही खुशखबर एकट्याला दिली आहे का तुम्ही. नाही लय श्रम पडले बाबा. हो मग मला पण घेऊ द्या ना श्रम. कॅलरीज सगळ्या साचलेत. तोंड बंद ठेवा आणि आम्हाला जाऊ द्या. निघा निघा तुम्ही. तुझे त्रास. चला 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 बाबा चला. रिक्षा मिळणार नाही. चला लवकर. तू पुढे हो पुढे हो. शिवा जाताना स्वीटीला बाय नाही करून जाणार. काय चाललंय. अगं घरीच जायचं. हो बाबा सांगा ना तिला. हो हे बालिश होत. खूप बालिश होत. हे चले घरी. स्वीटी माझी स्वीटी. गौरू बघ ना माझी स्वीटी. बाबा तू माझी सगळी लहानपणाची खेळणी अजून जपून ठेवली आहेस. स्वीटीच नाही ग. हे बघ सगळे माझा डेंग्या.
माझं डेंगू. गौरू गौरू इथे ना, ही बघ ही बघ, ही माझी स्वीटी आणि हा माझा डेंग्या. बाबा आता जवळजवळ एरियाच्या बाहेर पडलो होतो आम्ही. कशाला बोलवलं? 34 दिवस होते तेव्हा काढायची नाही खेळणी सगळी. काय करताय तुम्ही? डेंग्या मग डेंग्या आमचा डेंग्या. डेंग्या? याचं नाव डेंग्या ठेवलंय? हो. का? याला चावी दिली ना की या सगळ्यांच्या ढेंग्यामध्ये यायचा, म्हणून आम्ही याचं नाव डेंग्या ठेवलं. अरे मेला, डेंग्याने माती खाल्ली. बाबा बाबा आपण लहानपणी खेळायचो तसं खेळूया ना, एक डाव भुतुकलीचा. भुतुकली नसतं ते, भातुकली असतं. नाही 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 नाही, आमची शिवाली भुतुकलीच खेळायची. आमची शिवाली भुतुकली खेळायची, लुपून डाव खेळायची, डुंगर का पाणी खेळायची, लुंगडी लुंगडी खेळायची. मग लुडोला काय बोलायची? लाडो. खूप लाडवून ठेवलंय तुम्ही तिला. नको तिकडे उकार घालते ती. चल चल लवकर, चल लवकर निघायचं. जाऊ बाबा, तर बोलतात तर एक डाव खेळूया ना भुतुकलीचा. चालेल, मग मी भुतुकलीतला पोलीस होऊ आणि तुम्हाला गोळ्या घालून ठार करू. नको नको, त्यापेक्षा तुम्ही सिलेंडर वाले व्हा. चल सिलेंडर, चल इंजिनियर आहे मी, सिलेंडर वाला हो मी. चल गौरू हो ना यार प्लीज. हे बघ, हे सगळं झालं ना की आपण लगेच निघू. नक्की निघायचं? नक्की निघू. प्रॉमिस? प्रॉमिस, नक्की निघू. होतो मी सिलेंडर वाला. असं नाही, असं नुसतं नाही व्हायचं. बघा दाखवतो तुम्हाला. सिलेंडर घ्यायचा, तिकडे जायचं आणि बाबूजी तुम्हारा सिलेंडर आया है असं बोलायचं. माझा डेंग्या येईल आणि करेल आणि मग तू घाबरायचं. मग माझी स्वीटी आहे, तुझ्याकडनं सिलेंडर घेलो. ओके ओके बाबा. हाड रे हाड. थांबा हो. काय चांगलं आहे हो, थांबा. हे बघा, चल काय चाललं? नाही मेलाचं अभिनयाचं काय अंगच नाही, काय नाही. जरा अशी ऍक्टिंग करा बस ना. जा जरा सांगितल्यावर या. चला शिवा, भुतुकलीचा खेळ खेळूया आपण. मी होतो कामावर. अरे बापले, लय दमायला झालं. मम्मी चपाती दे ना मला, देवाला दे ना मम्मी. ठीक आहे, आपण देवण तलूया, मग पपात्या तलूया. मला भोपल्या ती भाजी पाहिजे. ठीक आहे, आपण भोपल्याची भाजी तलूया. अले देवा, माझा सिलेंडर थांबला. इथे एंट्री आहे तुझी, इथे एंट्री. बाबा लय फालतू बालनाट्य चालू आहे. खूप फालतू सुरू आहे. इथे जायचं तुम्हाला. या आलो आलो. सिलेंडर वाला कशाला तोत्रे, तुम्ही कशाला बोबडं बोलताय? अहो हे बोबडी भाषेतलं पहिलं बालनाट्य आहे ना. ते बघा तिकडे मांडलेकर पण असे सावध झालेत. आपल्याला काय मिळतंय का यात बघतायत बघा. ओ मांडलेकर, हे बघा बोबडी भाषेतलं पहिलं बालनाट्य. खांडेकर लगेच लिहून देईल. 2 अंकी करताय ते लिहून दे ना. ते सेटल आहे तुमचं, बघा आता काय करायचं. त्यांचा नको विचार करू. तुम्ही ना काय बोबडं, तुम्ही नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. या या थिलेंदर आला. ओ बाबूजी, तोहार हमारा का सिलेंडर आया है. चावलात तुम्ही मला. मी नाही चावलो, डेंग्या चावला. या डेंग्याच्या ना, याच्या डेंग्यावर ना अशा लाता घाली ना मी. डेंग्याचा लवकर घरी जायचं. फालतू जाऊ बाबू, तिला काय करू नका. मी माझी पगडी तुमच्या पायावर ठेवतो. तिला काय पगडी ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर झाला. काही ऐकायचं नाही, आपण घरी जायचं. अंधार पडायच्या आधी निघा. निघा अंधार. अरे आता अंधार पडायच्या आधी निघा बोलत पहाट झाली. आता चल, तिकडे नाही मिळणार रिक्षा. मेन रोडवर जाऊ. चल चल. तुझा बाप येडाय तुझा बाप. काय डेंगे आणि गेंडे काय काय चाललेलं. तर रिक्षा मिळणार आहे ते आपल्याला. रिक्षा 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 रिक्षा. चला रिक्षात बसा. रिक्षात
तुला मी माझ्या घरी सोडतो आणि तुला तुझ्या घरी सोडतो. चला रिक्षात बस. मस्त झाला परफॉर्मन्स, फुल मॅडनेस. बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई. शिवाली खूपच मस्त बेरिंग आणि प्रसाद गौरव आज खरंच मस्त झालं तुम्हा तिघांचे स्किट. आणि शिवाली तुझं ते बाहुलीला घेऊन जे काय होतं ना फार आवडलं. आणि प्रसाद पाया पडताना तिला पाया पडताना जो काय पाय वर करून वगैरे होतं ना सगळं प्रकार धमाल होता. खूप एन्जॉय केला. म्हणजे मी तर पडद्यावर फक्त बापाचा विरह सहन करताना रडतच गाणी म्हटलेली आहे. आजचा हा विरह म्हणजे वेगळाच होता. खूप एन्जॉय केला मी, खरंच मनापासून एन्जॉय केला. मकरंद दादा. एकदम कडाक. क्या बात है पशा. काय तुमच्या या प्रहसनाला म्हणून म्हणजे कैरी 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 आंबट गैरी आणि सख्खा सासरा पक्का वैरी अशी बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. मृणालताई. बाप रे, मी हास्याचे धबधबे म्हणजे काय ते मला खरोखरच जाणवत होतं. पाय वर केल्यावर जी काही मी इथे पडले खाली ते खरोखरच त्याला तोड नाही. आणि असा बाप असेल तर मग झालंच कल्याण. सो तिघांनी खूप मजा आणली, मला खूप मजा आली. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. मंडळी, मुंबईचा गोंडस अभिनेता तेजस आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी दोघांनी जायचं ठरवलंय डेटवर. बघूया तिथे काय धमाल घडतीये. जोरदार टाळ्यांनी दोघांचंही स्वागत करूया. हाय 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 एव्हरीवन. हॅलो, मी तेजस राऊत. मी इथे एका रोमॅन्टिक डिनर डेटवर आलो आहे. गेल्याच महिन्यात मला सोशल नेटवर्किंग साईटवर एक मुलगी भेटली. आमचं तिथे बोलणं सुरू झालं आणि तिथेच मी तिच्या प्रेमात पडलो. आज फर्स्ट टाइम ती मला समोरासमोर भेटायला येते सर. मी खूप एक्सायटेड आहे आणि आज मी तिला ही अंगठी देऊन प्रपोज करणार आहे. येईलच ती इतक्यात. ए हाय हाय. प्लीज प्लीज ये ना. ये 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 ये. हाय. हाय. वाव नाईस. इव तुला पोट आहे. नाही म्हणजे नाही. ओके, असं जनरल विचारलं मी. ओ तुला पोट आहे का. सगळ्यांनाच असतो ना पोट. हे काय तुला पण आहे. आणि ह्याचसाठी येतेस ना तू पुण्यावरून स्किट करायला. कसा आहेस. मी फायनली आपण भेटलो ना. येस येस फायनली फायनली. मी बरं आहे. तू कशी आहेस. मी छान आहे. ते पोट बाहेर सोड. उगीच कशाला श्वास रोखून थांबलायस. इट्स ओके. तुला त्रास होईल नंतर. सोड बाहेर सोड. नाही अगं नॉर्मल आहे. मी नॉर्मल आहे. कुठे हे आता दिवाळी येऊन गेली ना मध्ये, म्हणून ते असं बाहेर आलंय. फक्त जाणार मी करेन आता. तू बस ना, तेवढंच लपेल ते. काय बसून बोलू म्हटलं. ऑफकोर्स. छान आहे हॉटेल. मस्त. नाही असं डायरेक्ट पाणी नसतं प्यायचं. ऍक्च्युली त्याच्यामध्ये आधी ड्रॉप्स घालायचे असतात. जस्ट अ सेकंड. ड्रॉप्स. हे ड्रॉप्स टाकायचे असतात त्याच्यामध्ये. ऍक्च्युली 35 ड्रॉप्स आधी पाण्यात टाकायचे आणि मग त्याच्यानंतर पाणी प्यायचं असतं. इट्स ऍक्च्युली व्हेरी गुड फॉर युअर डायट. त्याच्याने पोट कमी होतं. अगं पण पी ना. पी. इट्स नाईस ना. मस्त आहे. मस्त आहे. मस्त आहे. आय नो. आपण खायला मागूया का काहीतरी. ऑफकोर्स. हा एक मिनिट. ए वेटर. या वेटर प्लीज एक्सक्यूज मी. येस या. येस सर. वेटर बने ॲट युअर सर्व्हिस सर. बने आज इतकं नम्रपणे बोलतोयस तू. काय मी कॅरेक्टर प्रमाणे अभिनय करतो. कुठलंही कॅरेक्टर द्या, कपाळाला आट्या पडून असा अभिनय मी नाही करत. मी तेजस राऊत नाहीये. ऑर्डर बोल. एक्सक्यूज मी, तुमची स्पेशालिटी काय? सटल पंचेस आणि टायमिंग. झालं खाल्लीच माती. अरे इथली स्पेशालिटी विचारते ती. दर्जेदार विनोद. अरे येडायस काय.
अरे या हॉटेलची स्पेशालिटी. अच्छा सर आहे ना, चीज बस्ट पिझ्झा आहे. वाव. हा आणि बर्गर आहे, पास्ता आहे, अशा खूप गोष्टी आहेत प्लीज आमच्या. प्लीज तुम्ही या सगळ्या गोष्टींची नावं घेऊ नका प्लीज. मला कसं तरी होत आहे. का म्हणजे? नाही मला त्रास होतोय सगळं ऐकून. ऍक्च्युली मी डाएटवर आहे आणि मी हे असं सगळं जंक फूड नाही खात. मी खूप हेल्दी खाते आणि मी हेल्दी जगते. राईट नो प्रॉब्लेम. पण एखाद दिवस खायला काय प्रॉब्लेम आहे? नाही असं एक दिवस करूनच मग पोट सुटतात मग. नको. पोट सुटलं नाहीये माझं, अजिबात पोट सुटलेलं नाहीये अजूनपर्यंत. सुटणं म्हणजे हे प्रसाद दादा, विनायक, माझं सुटलं नाहीये. नाही तू असं पर्सनली घेतोयस एकदम. एवढं काही कॉन्शियस होऊ नकोस लगेच. जनरल बोलले असं एक. नाही तर लुक एट हिम, ही सो फिट. थँक्यू मॅडम. काय मॅडम, मी इथे फक्त नावं सांगतो, इथलं कधीच खात नाही. भाकरी चपाती मस्त. नाही तसंच पाहिजे. हल्ली जगामध्ये कोणी हेल्थ कडे लक्षच देत नाही. तुम्हाला सांगते मॅडम. मग सिरियसली आपलं शरीर हे एक मंदिर आहे. नाही मॅडम, आपला छोटासा देवार आहे. मंदिर बिंदिर आपल्याला स्कोपच नाही ना मॅडम. छोटा देवार आहे. खरंच. ऐक ना, आमच्यात तू थोडं कमी बोलावंस असं मला वाटतंय. मग पंचेस कोण काढणार? पंचेस कोण काढणार बोल. वा. प्रिया, यू आर सेइंग समथिंग. या आय वॉज सेइंग की या मंदिराची आपण नासधूस करतो अक्षरशः. मॅडम, आज तुम्ही आमच्या हॉटेलमध्ये पिझ्झा बर्गर सगळं खाऊन बघा. नाही तुमच्या मंदिराची घंटी वाजली ना मॅडम, नाव बदलेल. प्लीज तुम्ही सगळी नावं नका घेऊ. मला अनइझी होत आहे. प्लीज मी बोलतो. ओके रिलॅक्स. हॉटेल असोबा ढाबा, पिऊचा स्वतःवर ताबा. हॉटेल असोबा ढाबा, पिऊचा स्वतःवर ताबा. जंक फूड नको रे बाबा. काय होतं हे प्रिया? हे हा माझा डाएट मंत्र आहे. मी डाएट करते ना, तर अशा सगळ्या गोष्टी समोर आल्या ना, चीज वगैरे, की मग मला असं अनइझी होतं. मग काय करायचं? मग मी या मंत्र म्हणते आणि मग कंट्रोल होतं मला सगळं. अच्छा. हो सर, अभिनंदन, तुमचा लागलाय धाबा. काय बोलला? केव्हापासून मी इथे उभा, लवकर ऑर्डर द्या बाबा. देतो ऑर्डर देतो. एक काम कर ना, तू एक चीज बस्ट पिझ्झा नको. चीज बस्ट पिझ्झा नको आणू. चीज बस्ट पिझ्झा नको. कट कर. मी सांगतो तुला. एक मिनिट. प्रिया, एक काम कर ना, तूच सांग काय हवंय. म्हणजे तुलाही चालेल, मलाही चालेल, असं काहीतरी तूच मागव. हाऊ ऑफ यू. हाऊ ऑफ म्हणजे? मी स्वीट म्हणतही नाही. एक काम करा, 1 कॅप्सिकम सॅलड आणि 1 ब्रॉकली सूप 1/2. ओके. ए थांब रे. अगं एक मिनिट. हे स्टार्टर्सचं झालं ना डार्लिंग. तू जेवायला मागव ना काहीतरी पोटभर. नाही एवढं बास आहे. ऍक्च्युली मी एवढे खात नाही, पण आता आपण पार्टी करतोय म्हणून ठीक आहे आजच्या दिवस. नाही पण ऍक्च्युली एवढं खाल्ल्यावर पण मला उद्या सकाळी 2 तास वॉकला जावंच लागणार आहे. एनिवे बट ठीक आहे, एवढं बास आहे असं मला वाटतंय. मी काय म्हणते, मी जेवायच्या आधी पटकन ना माझं वजन करून घेते. ऍक्च्युली मला सवय आहे, मी वजन करते कायम जेवायचं. हे तू वजन कटाळलंस पाहिजे तू. माझं 35 ग्रॅम वाढलं. ओ माय गॉड. फक्त चीज ऐकून माझं एवढं वजन वाढलं यार. मी म्हणत होते आता मला 3 तास वॉकला जावं लागेल. सर इकडे या. अजूनही सांगतो, ठरवा, वेळ गेलेली नाहीये. काय? नाही म्हणजे वेळ गेली नाही, अजून किचन चालू आहे आमचं. काही मागवू शकता, ते सांगा मला. नकोय आम्हाला एवढंच बास आहे. तुम्ही जा प्लीज. ठीक आहे मॅडम. पण तरी काही लागलं तर सांगतो मी. लागणारच आहे. माझी गरज लागणार आहे. मला बोलवा, मी येतो. हाक मारा, मी आहे. तू वेगळं बोलला काहीतरी. काहीतरी बोलून गेला तू. वजन नको. इथे नको. इथे लोक आहेत सगळे. कर ना, खायच्या आधी करू आपण. इथे नको प्रिया. हॉटेलमध्ये कसं दिसतंय ते आत ठेव. त्याला काय झालं? मी पण केलं आता. कर ना. उभा राहा प्लीज. किती आहे? 80 किलो. ओ माय गॉड, तुझं वजन 80 किलो आहे. थांब, तुझी हाईट म्हणजे 5, 6, 7 असेल, म्हणजे तुझ्या अकॉर्डिंगली तुझं वजन पाहिजे 65 आणि तू 15 किलो ओव्हरवेट आहेस. ओ माय गॉड, तुझं वजन 80 किलोचा ढोल्या. काय बोलते तू? ते सगळ्यात समोर ढोले बिले काय बोलते प्रिया? हे आत ठेवा. ओ माय गॉड. नाही, रिलॅक्स. प्रिया स्वतःवर ताबा. स्वतःवर ताबा. नाही, आपण एक काम करू. आपण करूयात. आपण तुझं वजन कमी करू. रिलॅक्स. मला माझा बॉयफ्रेंड फिट हवाय. बॉयफ्रेंड?
नाही प्रिया, हे बघ मला भीती वाटते. ए तू टेन्शन घेतलंस का? अरे मी आहे ना, मी तुझं वजन कमी करायला मदत करेन. आणि ओबेसिटी हा काय मोठा आजार नाहीये, तू काय रोगट नाहीये. काय बोलते तू? मला माहिती आहे, मला काही ओबेसिटी वगैरे झालेली नाहीये. तू खूप विचार करतोयस. मी आहे ना. त्याचीच भीती वाटते मला. तेजस, तुला माहितीये मला खूप छान वाटतं आपण आज भेटलोय तर. ऍक्च्युली मलाही, म्हणजे आत्ता मला खूप छान वाटतंय प्रिया. असं वाटतंय आयुष्यभर तुझा हात माझ्या हातात असावा, मग मला कसलंच टेन्शन नाही. सोड 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 सोड. काय झालं? मी विसरूनच गेले ऑलमोस्ट. काय आता काय? गॉड, मी कसा काय हात लावला ह्याला? ओके, जस्ट तुझा हात पुढे कर. ओके, लाव ना. हा, ओके. आता धर, म्हणजे दे. हे का केलंस तू? अरे कसं असतं, आपल्या हातावर ना ऑलमोस्ट 78 प्रकारचे जर्म्स असतात. मग ते दिसत नाही डोळ्याला, मग ते असे हातावाटे पोटात जातात. मग त्याच्याने वेगवेगळे आजार होतात. एक्झॅक्टली. जुलाब, हगवण. काय बस बस झालं. मला थोडं रोमॅन्टिक वाटत होतं म्हणून मी हात हातात दिला, पण ते हातांवरच्या जंतांमध्ये एवढे किडे असतील तर असू दे. पण प्रिया, मी काय म्हणतो, आता ह्यापुढे कधी स्पर्श झाला की तू लगेच सॅनिटायझर लावणार का? अर्थात, मी माझ्या शरीराची खूप काळजी घेते. बेसिकली मी ना अनावश्यक स्पर्शच करत नाही कोणाला. क्या बात आहे, वा, या अच्छा आहे. हे कंटिन्यू कर. म्हणजे आतापर्यंतच हे सगळ्यात आवडलेलं आहे मला. हा, कोणालाही अनावश्यक स्पर्श करायचाच नाही ऍक्च्युली. पण कधी कधी नाही का स्पर्शाची गरज लागतेच. तेव्हा माझ्या बॅगेत कायम एक गोष्ट असते. काय? कायम माझ्या बॅगेमध्ये माझे ग्लव्स असतात. तू सांग, मी ग्लव्स घालते, तू सांग कुठे स्पर्श करू? सांग ना. हे बघ, ग्लव्स घातले ना की कसं काही टेन्शन नसतं. तुला पण टेन्शन नाही, मला पण टेन्शन नाही. एकदम प्रोटेक्शन. हे बघ, इथे नको. हे बघ, तुला कळलेलंच नाहीये मला काय म्हणायचंय ते. आत ठेव तू ते. ओके, आत ठेव फाईन. प्लीज. ते राहिला. हे बघ, सुखी आयुष्याचा मूलमंत्र काय माहितीये ना? आपल्या शरीरातल्या सगळ्यात महत्वाच्या अवयवावर ताबा. आपल्या शरीरात की नाही 4 इंचाचा एक छोटासा अवयव असतो. जगातली सगळी मोठी मोठी युद्ध, सगळ्या ग्रँड लढाया याच 4 इंचाच्या अवयवामुळे झाल्यात. ओळख कोणता अवयव? नाही बा, अवयव ओळखलाय मी, पण त्याची इथे काय गरज आहे आजता? असं कसं म्हणतोस तू? जीभ. बघ 4 इंचा जीभ. अच्छा, जीभ. जिभेवरती ताबा नसतो, किती दुरावा वाढतो, भांडणं होतात, लढाया होतात. हे बघ, बडबड नसो किंवा खाणं असो, जिभेवर ना आपला कॉन्स्टंट ताबा असला पाहिजे. अजिबात लाड करायचं नाही जिभेचे. त्यामुळे आता हे जे येईल ना कॅप्सिकम सॅलड वगैरे, ते सगळं गपचूप खायचं. ओके? नाही प्रिया, हे बघ, मी हे सगळं असं काही खाल्लेलं नाहीये ग, मला नाही जाणार. आपण ऍटलिस्ट एखादा ज्यूस मागवूया. ज्यूस? अरे ज्यूस मागवायचं कसं? मी आणलाय ना. मी ज्यूस घेऊनच फिरते. हे बघ, हा कारल्याचा आणि फरसबीचा फ्रेश ज्यूस आहे. मी स्वतः तयार केलाय. नाही, मी हे असलं काही पीत नाही, मला नकोय. हे ठेव त्या आतमध्ये. मी असं पीत नाही, मी तयार केलाय ना. अगं, नाक बंद कर. बरोबर. काय करतेस तू? येडी आहेस काय? कोण आहेस तू? कोण आहे? माझी आई आहेस तू? ही फालतूगिरी ना तू कर सगळी, कळलं ना? स्वतःवर ठेव. अरे मी तुझ्यासाठी करते ना हे सगळं तेजस. असं काय पोट वाढलं एवढं, मग काय करायचं? पोट नाहीये मला, पोट नाहीये. आधीच सांगतोय पोट नाहीये. हेल्दी खाशील, फिट राहशील तर खूप वर्ष जगशील ना तू. मला मुळात खूप वर्ष जगायचं नाहीये. मला छान जगायचंय, छान. मुळात ना मला जगायचंय, कळलं? आणि हे तुझ्यासोबत शक्य नाहीये. बावळट मुलगी, सॅनिटायझर काढ, हेच काढ, ग्लोव्स काढ, तेच काढ. येडी आहेस काय तू? मी चाललो, तुझ्यामुळे वेळ वाया गेला माझा. हट, बाय. नाही तेजस, नाही ज्यूस तरी संपव यार. मी एवढं केलं. तेजस, क्या बात है, हिलेरियस, सुपर हिट परफॉर्मन्स.
धमाकेदार. बघा सरपंच काय म्हणतात. अलकाताई. प्रियदर्शनी, तेजस, तुम्ही ज्या उद्देशाने हास्य जत्रामध्ये आलात, मला असं वाटतं तुमच्या पोटाचा प्रश्न सुटलेला आहे. खरंच सांगते, फारच सुंदर, फारच सुंदर. आणि बनेचा तडका म्हणजे काय मजाच होती. आणि प्रियदर्शनी, तेजस एवढं सुंदर केलं, म्हणजे उत्तम कॉन्सेप्ट, उत्तम लिहिलेला आणि उत्तम बसवलेला, अशी ही भट्टी जमली होती. हॅट्स ऑफ टू यू. मकरंद दादा. अप्रतिम सादरीकरण, क्या बात है. तुमची जोडी इतकी सुपरहिट आहे. आणि बने कुठे? बनेला पण बोलवता येईल ना. बने, क्या बात आहे. वा वा वा. बनेसाठी मला उभं राहून टाळ्या वाजवायच्या. क्या बात है, बहुत बढिया. आणि खरं तर आमच्या गावाकडे खेड्यात असं म्हणतात की काटेकोरीचं खाणं मसनात जाणं, म्हणजे देवांनी जसं ठेवलंय तसं राहिलं तर जास्त आयुष्य आनंदी जातं आणि चांगलं जगता येतं. पण सादरीकरण तुफान, तिघांचे टायमिंग अफलातून आणि केमिस्ट्री, क्या बात है, क्या बात है. मार्क ही फॉर्मॅलिटी. 11.5 गुण मिळालेले आहेत. मंडळी, आपल्याबरोबर आज आणखी एक पुण्याची विनम्र अभिनेत्री आहे, मृण्मयी देशपांडे. आपण तिला विचारूया, तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स. मी ॲक्च्युली वाटच बघत होते जेव्हा मला पहिल्यांदा तू सांगितलंस ना की पुण्याची एक विनम्र अभिनेत्री येते, त्याच्यानंतर मी आता या स्किटबद्दल आपल्याला काय बोलायचं हा विचार करायला लागले होते त्याच्यामुळे. आणि तू प्रियदर्शनी कमाल आहेस. म्हणजे मला स्वतःवर कसा ठेवता आबा असं माझं झालं होतं की तिचं टायमिंग आणि फार 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 मजा आली. दर्जा होता यार पुण्याचा. म्हणजे बाकीच्या लोकांनी सुपोज केलं की प्रश्नच येत नाही, पण हा जो किल्ला तिने लढवलेला आहे, कारण जनरली मुंबईचा तेजस पण आहे. बने पण तेजस बोलतच होते पण तो पण अफलातून होता. पण तुम्ही किल्ला लढवलात आणि किल्ला राखलात आणि सॉलिड मार्क्स मिळाले आणि धमाल आली यार, धमाल आली. ऑल द बेस्ट. लवकरच फिनाले तुमचा येणार आहे, सो त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट, कीप इट अप. मंडळी, फत्ते शिकस्त ह्या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक, गालात खळी पडणारे, गोड हसणारे दिग्पाल लांजेकर आज आपल्या इथे उपस्थित आहेत. आपण त्यांना विचारूया. दिग्पाल, फत्ते शिकस्त इतिहासातला पहिला सर्जिकल स्ट्राईक अशी टॅगलाईन आहे. काय आहे फत्ते शिकस्त नेमका? आपण सगळ्यांनीच लहानपणापासून ती कथा ऐकली आहे की लाल महालात शिरून शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची 3 बोटं तोडली. आणि हीच कथा मी पुन्हा सांगतोय, पण जरा वेगळ्या अँगलनी सांगतोय. गनिमी कावा हा शब्द आपल्याकडे प्रचलित होता, त्याचा आता सर्जिकल स्ट्राईक झालंय, त्याला खूप ग्लॅमर मिळालंय चांगल्या अर्थाने, कारण आपल्या सैनिकांनी खूप मोठं काम करून दाखवलंय. पण ह्याची मुळं शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्रामध्ये सापडतात. आणि आपल्याकडे आता खूप मोठी इक्विपमेंट्स आहेत, ड्रोन आहेत, सॅटेलाईट फोन्स आहेत, मोबाईल आपण वापरतोच. पण अशी कुठलंही तंत्रज्ञान नसताना 1 लाख सैन्यामध्ये घुसून फक्त 90 जण आत गेले होते पुण्यामध्ये, आणि वाड्यामध्ये फक्त 30 जण होते. 20 मिनिटाचं ऑपरेशन होतं आणि बरोबर ज्या माणसाला स्ट्राईक करायचं होतं त्याच्यावर हल्ला झाला. हे जे काही आहे याला मॅनेजमेंट स्किल आपण आजच्या भाषेत म्हणतो, याला HR स्किल्स म्हणतो, आणि याला आपण जे काही स्पाय लोक आहेत, आपले गुप्तहेर आहेत, त्यांचं एकूण काम म्हणतो. मी हे सगळं शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन कौशल्य या सिनेमातनं मांडतोय. वा वा दिग्पाल, तुझ्या या सिनेमासाठी तुला खूप शुभेच्छा. संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. मंडळी, दांडपट्ट्याच्या वेगानं पंचस टाकणारा अंशुमन विचारे गेलाय त्याच्या आजीकडे, अर्थात विनोदाची मुलूक मैदानी तोफ असलेल्या विशाखा सुभेदारकडे. बघूया ते दोघे मिळून इथे काय धुमाकूळ घालतायत ते. कुठे गेला हा मुलगा? अंशू, अंशू, लब्बाडा, कुठे गेला तू? मला सांगते, आज तर मी खूप आनंदात आहे बरं का. माझा मुलगा आलाय, त्याच्या बायकोला आणि पोराला घेऊन. बाई ग, माझं नातू ग, लेकरू, किती दिवसांनी पाहते मी त्याला. एवढूसा होता ग, तुडू 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 धावू द्यायचा. आजी 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 असं म्हणायचं. अगं अंशू, राजा अंशू कुठे गेला?
मला. आजी 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 आलं ग माझं बाळ ग ते आलं. बापरे किती दिवसांनी उंचीप्रमाणे रोल मिळालाय नाही का. आलं पर्सनल. गुड नाईट मी चाललो. तसं नाही मला म्हणायचं होतं. अरे म्हणजे मला म्हणायचं होतं अभिनयाच्या उंचीप्रमाणे रोल मिळालाय रे. पूर्ण बोलत जा ना. हो 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 ये ते बस बस. मला सांगते आई ग मला ना खूप असं वाटतं बरं का की माझ्या नातवाला असं मांडीवर घ्यावं त्याला असं छान थोपटावं आणि अशी छानपैकी गोष्ट सांगावी. आजी तू रडू नको ना. रडू नको 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 रडू नको प्लीज रडू नको. हो नाही रडत रे राजन नाही. इतक्या दिवसांनी बघितलं ना तुला मन भरून आलं माझं. ये मांडीवर डोकं टेको. ये 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 अग माझं गाई गाई. बरं वाटतं नाही. वा वा गाई गाई. आजी हळू हळू. गाई गाई. आजी हळू हळू. गाई गाई. आजी ऑलमोस्ट आता डोळा दुसऱ्या बुबुळात गेलेला आहे. बघ काहीतरी बोलतो चल वेळ हळू करते. हा अग माझे बघत गो मधु सोनू. हा गाई गाई. तुला माहितीये का. नाही सांगते रे राजा सांग. तुला माहिती का मी सगळ्यात शेवटची गोष्ट कधी सांगितली होती माहितीये का. अरे तुझ्या आजोबांना सांगितली होती जेव्हा ते आजारी होते. गोष्ट ऐकली आणि गेले. मी चाललो नको ती गोष्ट. अरे गेले म्हणजे. अरे म्हणजे असे गाढ झोपी गेले रे. पूर्ण बोल ना तू. असं नाही तू पूर्ण बोलूच देत नाही तर. सगळी मेली घाई. ऐकायची घाई बोलायची घाई जायची घाई. सांगून ठेवतो. बस झोप शाबास. हा शेवटची गोष्ट त्यांना सांगितली होती. ऐकतोस का गोष्ट. बघो एक असते चिऊ एक असतो काऊ. आणि चिऊचं घर असतं मेणाचं काऊचं घर असतं शेणाचं. एकदा काय होत एकदा काय होतं रे. पाऊस पाऊस पाऊस. खूप पाऊस पडतो. धो 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 असा पाऊस पडतो. आणि मग काय होतं काऊचं घर जातं वाहून. मग काऊ चिवताईकडे येतो म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. चिवताई म्हणते थांब बाबा लेकीकडे जाते तू पुरोटी खाते मग तू मला खा. आजी कुठली गोष्ट सांगतेस तू. चिवताई कशाला लेकीकडे जाईल. लेकीकडे म्हातारी जाते ना. म्हातारी कुठे आली मध्ये जाता. म्हातारी कुठे चांगलीच गोष्टीमध्ये. अगं असं येते तू माझ्या बाळाला तीट लावते मग काय. माझ्या बाळाला तीट लावते मग काय. असं आहे का. अरे वयोमानानं आता ना गोष्टी विसरायला होतात. इतक्या गोष्टी पाहिल्या आयुष्यात सगळ्या गोष्टी अशा एकत्र होतात. पटापट सांग. मग चिवताई जाते दार उघडते आणि समोर बघते तर का बापरे असा हिरा मोत्यांचा ढीग पडलेला आणि बाजूला कासिमचं प्रेत पडलेलं. कासिमचं प्रेत. हो हो नक्की कुठली गोष्ट सांगतेस तू. अलिबाबाच्या गुहेत आवाज करायचा नाही. अलिबाबा सगळी गुहा अशी बघून घेतो. आजी चिवताई चिवताई. नाही नाही कासिमचं प्रेत पडलेलं असतं. बापरे मग काय करतो माहितीये का अलिबाबा गुहेच्या दाराजवळ जातो आणि म्हणतो खुल जा छमछम. छमछम. हो हो माझं वय बघून तरी मंत्र तयार करायचा ना. छमछम नाही ते सिमसिम आहे. तेव्हा कुठे सिम कार्ड होतं सिमसिम म्हणायला. असंच येते खुल जा छमछम. असं दार उघडतो आणि समोर बघतो तो काय
तो शेट्टी अण्णा पैसे मोजत बसलेला असतो आणि तो त्या मुलीला विचारतो, ए लडकी कल क्यों नहीं आई? मग ती म्हणते, देखो सेठ अभी मेरा ना शादी फिक्स हुएला है, अभी मैं नहीं नाचूंगी. आजी आजी ते चिवताईचं अलिबाबा पर्यंत ठीक होतं का? ते अलिबाबाचं छमछम खूप अति होतंय का सगळं? कोण अलिबाबा, कोण छमछम, कोण चिट्टी, काय चाललंय? अगं वर्ग बघून तरी सिलेबस तयार कर ना. अरे जरा म्हातारी झाले ना मी, माझी जरा आठवण मला होत नाही रे. बघ तुला आठवत नसेल तर नको सांगू ना, मी झोपतो ना जाऊन जरा. आठवते मला, आठवते आठवते. झोप झोप, मी तुला नीट थोपटते. गाई चावकाट का चावकाट? आता आतले गाल एकमेकाला चिकटतील. चावकाट नीट आहे. कुठं? अरे बापरे, कुठे होते मी? तू सगळीकडे होतेस. चिवताईकडून अलिबाबाच्या गुहेमध्ये, मग डान्स बारवर सगळीकडे फिरलीस. तो समीर चौगुले पण अमेरिकेत एवढा फिरला नाही, एवढी तू फिरली. ते कशाला उगाचं नाव घेतो? उगाच घेतलं नाव. संध्याकाळी बुवाच्या गोष्टी बोलायच्या नसतात बाबा, आपलं आपलं जळू दे. चिवताईच्या गोष्टीत कुठे होते मी? चिवताई दार उघडते. मग चिवताई दार उघडते. चिवताई दार का उघडते? तो कावळा मरायला फांदीवर बसलेला असतो ना, त्याचं घर असतं शेणाचं. ते बापर मला तू काय चिडायचं असतं का? आजी तू तुझी गोष्ट सांगतेस की मला चिवची गोष्ट सांगते? चिवचीच गोष्ट सांगते वेडू. तुला येत नसेल तर नको सांगू ना. मला येते, मला येते. दवंडी पिटल्यावर राजकुमार असं गुपचूप गुपचूप तळघरात जातो आणि तिथे तिला काय दिसतो? काय? हो सांग सांग सांग. कासिमचं प्रेत? नाही. चमचम? नाही. शेट्टी? नाही. काय? खूप जोराचा पाऊस पडतो आणि मग तो जातो गाऊ चिवकडे, म्हणतो चिवताई चिवताई दार उघड. चिवताई चिवताई. परत सुरुवात केलीस गोष्टीला. तर पुढे गंमत आहे अजून. काय गंमत? अरे तुझी गंमत म्हणजे 100 पिक्चर करून परत स्किट करायला आल्यासारखं वाटतंय मला. काय नको, मी चाललो. मला राहायचं नाही, मी जातो तिकडे झोपायला. जा तू जा, मला थांबायचं. जा. वा 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 वा, खूप मजा आली. ते सुपर होतं की 100 फिल्म्स करून पुन्हा स्केट करायला आल्यासारखं वाटतंय. एक नंबर. विचारा सरपंचांना, त्यांना कसा वाटला हा परफॉर्मन्स? अंशू, विशाखा, काय केमिस्ट्री आहे तुम्हा दोघांची. खरंच नवीन जनरेशनसाठी तुम्ही एक स्कूल आहात. खरंच मानलं पाहिजे तुम्हा दोघांना. आणि कुठेही बेरिंग सुटलं नव्हतं. हे माझं बुबुळ या डोळ्यात चाललं हे म्हणजे कमालच होती. खूप हसायला आलं. म्हणजे उत्तम कॉन्सेप्ट. म्हणजे काऊ चिवूच्या गोष्टीपासून अलिबाबा झाला, चल रे भोपळ्या झाला, समीर चौगुलेही झाला त्या. खरंच खूप धमाल आली. समीर, उत्तम कॉन्सेप्ट आहे आणि फार सुंदर लिहिलंय. हॅट्स ऑफ टू यू. थँक्यू सो मच. मंडळी, भारदस्त व्यक्तिमत्वाबरोबरच सुरेल आवाज लाभलेले अजय पुरकर इथे उपस्थित आहेत. दादा, फत्ते शिकस्त मधील तुझ्या भूमिकेविषयी आणि एकंदरीत चित्रपटाविषयी तुझ्याकडून जाणून घ्यायला आम्हाला फार आवडेल. फत्ते शिकस्त मध्ये मी तान्हाजी मालुसरे ही भूमिका साकारतोय. दिग्पाल बरोबर जेव्हा प्राथमिक बोलणं झालं तेव्हा लुक बद्दल आता लोकांनी तो लुकही खूप अप्रिशिएट केलाय तानाजीरावांचा. आणि दिग्पाल म्हणला मला एक विशेष गोष्ट करून हवी आहे, ती म्हणजे तब्येत या कॅरेक्टरसाठी. तर खूप कॉमन दुवा असा होता की आप्पा दांडेकरांचं, गोनी दांडेकरांचं कादंबरीमय शिवकाल हे जे पुस्तक आहे याच्यात तानाजीराव आणि राजे पहिल्यांदा कसे भेटले असतील याची एक किस्सा खूप छान दिलेला आहे. त्यात जेव्हा तानाजीराव पहिल्यांदा राजांना भेटतात तेव्हा त्यांच्या उजव्या दंडावरती जखम झालेली असते आणि अत्यंत कापड फाडल्यासारखा दंड फाडलेला असतो. तेव्हा राजे विचारतात की कशामुळे झालं हे, तर ते म्हणतात की घाट चढता खेपी अस्वलीनं वरबाडलं. तर ते म्हणतात की असं नाही, मारली नाहीत का अस्वलीला? छे अस्वलीला कसली मारायची, वाघरू बिगरू असतं तर मग विचार केला असता.
तेव्हा राजे विचारतात पुढे काय केलं तुम्ही. अहो लय सांगून पाहिलं, मी म्हणलं बाई मी तुमच्यातला नाही आहे, या गळागडी आहे. ऐकणं झाली, वरबडायला लागली. मग काय केलेत, काय नाही धरले चारी पाय आणि दिली दरी खाली लोटून. हे एक वाक्य जेव्हा येतं ना वाचनात, तेव्हा कळतं की तानाजीराव काय असतील. अस्वल चारी पायांनी धरून दरीत फेकून देणारा माणूस हे तानाजीराव आहेत. हे मला अपेक्षित आहे आणि हे मला तुझ्याकडनं हवं आहे. त्यांनी मला 3 महिने दिले आणि मी म्हणलं मी तुला हवी ती फिजिकल फ्रेम बनवून देतो तब्येतीची. आणि आत्ता जो काही तुम्हाला पडद्यावरती दिसणार आहे हा सगळा तसा साक्षात्कार आहे. क्या बात, क्या बात. वा 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 वा, फार भारी वाटलं हे सगळं ऐकून. मृणाल ताई तुमच्याकडे येते. या फिल्मविषयी, तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? आता विशाखानी जी आजी साकारली ती बघून माझ्या डोक्यात कुठेतरी अजूनही जिजाऊसाहेबच आहेत, कारण आत्ताच ताजं शूटिंग संपलं आहे, अजून सिनेमाचं सगळं प्रमोशन चाललं आहे. मला वाटत होतं की ही आजी गोष्ट सांगते, जिजाऊसाहेब पण अशाच असतील बहुतेक. फक्त प्रत्येक वेळेला गोष्ट सांगताना त्यांची गोष्ट संपत असेल स्वराज्यावर. त्यांनी त्यांच्या मुलाला कायम हेच सांगितलं असणार, उठताना, बसताना, जेवताना, खाताना, झोपताना. आणि त्यामुळे हा एक शिवाजी महाराजांसारखा माणूस या मातीमध्ये जन्मला. आणि अशी एक अप्रतिम गोष्ट, एक नवीन एपिसोड शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कथेमधला. एक फर्जंद हा पहिला एपिसोड झाला, हा दुसरा एपिसोड. अशी एक मालिका आम्ही सगळे इतिहासप्रेमी इथे साकारण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि महाराष्ट्राचे पण मनापासून आभार, कारण आम्हाला भरभरून प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळतो आहे. वा वा वा. आणि हा प्रतिसाद असाच मिळत राहो आणि ही मालिका अशीच चालू राहो, ह्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. आज तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभारी आहोत.